नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की फास्टॅगचा अॅन्युअल पास कसा बनवायचा। जर तुम्हाला प्रत्येक वेळी टोल प्लाझावर पैसे भरायचे नसतील तर हा पास तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे। या पासमुळे तुम्हाला 1 वर्षासाठी टोल पास मिळतो आणि टोल प्लाझावर वेगवेगळे पैसे देण्याची गरज राहत नाही। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की हा पास कसा तयार करायचा, तसेच लोक कोणत्या चुका करतात त्यामुळे त्यांचं फास्टॅग काम करत नाही हेही सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोर ओपन करायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे राजमार्ग यात्रा। आपल्या समोर ही ऍप्लिकेशन येईल। ही नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ची ऍप्लिकेशन आहे। या ऍपची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। ऍप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे। ऍप ओपन केल्यानंतर लागणाऱ्या सर्व परमिशन ज्या आहेत तुम्ही त्या अलो करून घ्या। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मोबाईल नंबर फास्टॅगशी लिंक असायला हवा असं काही बंधनकारक नाहीये। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ मोबाईल नंबर यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय फोन यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुन्हा काही परमिशन येतील, त्या सगळ्या तुम्हाला अलो करायच्या आहे आणि इथे तुम्हाला लँग्वेज ही सिलेक्ट करायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने ऍपच्या डॅशबोर्ड वरती लॉग इन झालेले आहेत। डॅशबोर्ड वर तुम्हाला अॅन्युअल टोल पास हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा। इथे तुम्हाला माहिती दिसेल की हा जो अॅन्युअल पास बनेल त्याची जी किंमत आहे ती 3000 रुपये आहे आणि ती एका वर्षासाठी व्हॅलिड आहे 200 टोल साठी। पण यामध्ये एक अट आहे, 1 वर्षासाठी तुम्हाला 200 ट्रिप पूर्ण झाल्या तर त्यानंतर तुम्हाला फास्टॅग जे आहे ते रिन्यू करावं लागतं, म्हणून 3000 मध्ये जास्तीत जास्त तुम्हाला 200 ट्रिप मिळतात। आता बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की 3000 ही छोटी रक्कम नाही। हो, अगदी बरोबर आहे, ही छोटी रक्कम नाही, पण आपणच जर विचार केला तर साधारणपणे टोल प्लाझावर तुम्हाला 150 रुपये 200 रुपये किंवा 250 रुपये इतके भरावे लागतात। जर तुम्ही हा अॅन्युअल पास काढला तर टोल प्लाझावर तुम्हाला फक्त 15 रुपये खर्च करावे लागतात, म्हणून हा पास खूपच फायदेशीर आहे। मी स्वतः या पासचा वापर करतो आहे। मी आधी अनेक ट्रिप पूर्ण केल्या आहेत आणि मला याचा खूपच फायदा झाला आहे। सगळ्यात मोठा फायदा म्हणजे प्रत्येक वेळी फास्टॅग मध्ये बॅलन्स आहे की नाही हे तपासायचं कसलंही टेन्शन राहत नाही। आता आपल्याला इथं नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। यासाठी तुम्हाला कुठल्याही वेगळा सेटअप करायची गरज नाही, ना वेगळं फास्टॅग लावायची गरज नाही। तुमचा जो आधीपासूनच फास्टॅग आहे त्यावरती ही सर्व्हिस ऍक्टिव्ह होणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथं एलिजिबिलिटी दिसेल। इथे सांगितलं आहे की कमर्शियल वाहनांना हा पास मिळणार नाही, फक्त नॉन कमर्शियल व्हेकल जसे की कार, जीप, व्हॅन हे वाहनधारक हा पास घेऊ शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा फास्टॅग हा ब्लॅकलिस्ट नसावा, कारण बरेच लोक पेमेंट करतात आणि नंतर लक्षात येतं की आपला फास्टॅग जो आहे तो ब्लॅकलिस्ट आहे। तुमचा जर फास्टॅग ब्लॅकलिस्ट असेल तर ही सर्व्हिस तुम्हाला वापरता येणार नाही। आता आपण इथं गेट स्टार्टेड वर क्लिक करायचं आहे आणि आपण आपला व्हेकल नंबर जो आहे तो इथं टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर जर तुमच्या वाहनावर फास्टॅग असेल तर त्याची सर्व माहिती आपोआप फेच होऊन येते। इथे वाहनाचा प्रकार तुम्हाला दिसेल, कार, जीप, व्हॅन, जी तुमची कार असेल ती इथे तुम्हाला दिसेल आणि कोणत्या बँकेचं फास्टॅग आहे हे सगळं तुम्हाला इथे दिसेल। आता माझ्या केसमध्ये आयसीसी बँकचं फास्टॅग आहे आणि त्याचं जे स्टेटस आहे ती ऍक्टिव्ह आहे। मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुम्हाला ग्रीन टिक असणं गरजेचं आहे। मागे मी बोललो होतं की तुमचं व्हेकल जर ब्लॅकलिस्ट असेल तर तुम्हाला इथं ती ग्रीन टिक दिसणार नाही, म्हणजे तुम्ही इथं एलिजिबल असणार नाही। आता जर आपण अॅन्युअल पास घेतला तर आपली ही सर्व्हिस आहे ती 5 ते 10 मिनिटांनंतर सर्व्हिस ऍक्टिव्ह होते। आता आपण इथं प्रोसेस वर क्लिक करणार आहोत। त्यानंतर तुम्हाला इथं प्रोसेस वरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला असं पॉपअप येईल ज्यात सांगितलं आहे की लॉग इन करताना वापरलेला मोबाईल नंबरच तुम्हाला वापरायचा असेल तर त्यावरतीच नोटिफिकेशन येतील। जर हवा असेल तर तुम्ही इथं तोच नंबर वापरू शकता, नसेल तर तुम्ही डायरेक्टली चेंज करू शकता। म्हणजेच तुम्ही दुसरा ऑप्शन हे वापरू शकता, यूज डिफरंट मोबाईल नंबर, यावरती क्लिक करून तुम्ही दुसरा नंबर वापरू शकता। त्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं बाय परचेसिंग दिस पास यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला 3000 रुपयाचं जे पेमेंट आहे ते पेमेंट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, खाली ईमेल आयडी टाकायची आहे, कारण की इथं तुमची जी ईमेल आयडी तुम्ही टाकणार त्यावरती पेमेंटची जी स्लिप आहे ती इथं जाणार आहे, तर त्यासाठी तुम्ही इथं ईमेल आयडी टाकून घ्या। ते झाल्यावर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं पेमेंटचे ऑप्शन दिसतील। तुम्हाला यूपीआय ने पेमेंट करायचं असेल तर तुम्ही यूपीआय ने करू शकता, क्रेडिट कार्डने करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता। तर मी इथं यूपीआय ने पेमेंट करणार आहे। तुम्हाला जे सोयीस्कर वाटते ते तुम्ही इथं चूज करा। त्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसेल कंटिन्यू यावरती क्लिक करा। परत तुम्हाला कंटिन्यू आणि पे यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला असा पॉपअप येईल, यामध्ये तुम्हाला ओपन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जे ऍप सिलेक्ट केलं होतं त्यावरती तुमचं पेमेंट जे आहे ते तुम्हाला करायचं आहे। जेही तुमचं ऍप तुमच्या मोबाईल मध्ये लॉग इन असेल त्या थ्रू तुम्ही इथं पेमेंट करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथं पे वरती क्लिक करायचं आहे, तुमचा पिन टाकायचा आहे आणि पेमेंट हे करायचं आहे। अशा पद्धतीने आपण 3000 रुपयाचं जे पेमेंट आहे ते यशस्वीरित्या पूर्ण केलं
आहे. पेमेंट केल्यानंतर आपल्याला परत इथे तुम्हाला अॅन्युअल टोल प्लास यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुमचं फास्टॅग जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने ऍक्टिव्ह झालेलं दिसेल. यामध्ये तुम्हाला टोल जे आहे ते 200 दिसतील आणि कधीपर्यंत व्हॅलिड आहे त्याची तारीख तुम्हाला इथे दिसेल आणि याचं स्टेटस तुम्ही बघू शकता. ऍक्टिव्ह हे स्टेटस आहे. त्यानंतर तुम्ही जसेही टोल करशाल तसे तुम्हाला इथे टोल जे आहे ते कमी होताना दिसतील. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला वेगळं फास्टॅग लावायची गरज नाही. जे तुमचं पहिले जे फास्टॅग तुम्ही लावलं होतं गाडीला त्याच फास्टॅग वर ही जी सर्व्हिस आहे ती ऍक्टिव्ह होणार आहे. आता तुम्ही हा जो अॅन्युअल पास आहे तो तुम्ही वापरू शकता आणि तुमच्या ज्या खात्यातले पैसे आहेत ते कट होणार नाही. फक्त जे ट्रिप काउंट आहेत ते काउंट होतील. जर फास्टॅग मध्ये काही आधी पैसे असतील पहिले ते पैसे तुम्हाला तसेच राहतील. आता तुम्ही जे अॅन्युअल पास घेतले त्याचं जे 200 टोल आहेत त्यामधून ते टोल कट होतील. मित्रांनो, एका वर्षात या 200 ट्रिप वापरायच्या आहेत, नाहीतर तुमचं पास जे आहे ते एक्सपायर होईल. त्यानंतर तुम्हाला इथं एलिजिबल टोल प्लाझा सेक्शन मध्ये तुम्ही मॅपवर पाहू शकता की कोणत्या टोलवर हा पास चालतो. त्यानंतर तुम्हाला ऑर्डर हिस्ट्री मध्ये जाऊन तुम्ही तुमची पेमेंटची रिसिप्ट जी आहे ती तुम्ही इथं डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही फास्टॅगचा जे अॅन्युअल पास आहे ते तयार करू शकता. या पासमुळे अनेक लोकांना खूपच मोठा फायदा होणार आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, टोल प्लाझावर जाण्याच्या किमान 30 मिनिट आधी हा पास ऍक्टिव्ह करून ठेवा, कारण सर्व्हिस ऍक्टिव्ह व्हायला थोडा वेळ लागतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला वेगवेगळे फास्टॅग लावण्याची गरजच पडत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला हा फास्टॅग काढायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांचे 100% आन्सर हे देईल. धन्यवाद.